बसून घ्या, खाली बसून घ्या. कुणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या सर्वांचे आवडते, कुठलंही स्वार्थ न पाहता आजच्या या युगातील आपले संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि पवार साहेब त्या कुटुंबाची सांत्वनपर भेट त्या ठिकाणी आणि आपण हे दृश्य बघतोय. शरद पवार हे मस्साजोगमध्ये देशमुखांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आज सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून बीडमधलं हे निर्घृण हत्या संतोष देशमुख यांची झालेली होती आणि त्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण देखील ढवळून निघालेलं आहे आणि आज स्वतः शरद पवार हे देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या गावामध्ये दाखल झालेले आहेत. देशमुखांच्या कुटुंबांची भेट ते घेतात, त्यांच्याशी संवाद साधतात. सागर सुरेसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत मस्साजोगमधून. सागर, शरद पवार दाखल झालेत. सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तर शरद पवार हे आता बघतोय आपण मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित आहेत. याआधीच विरोधकांनी घोषणा केली होती आपण मस्साजोग गावामध्ये जाणार, देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आणि या घटनेचा निषेध हा विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान देखील विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलेला होता. त्याचबरोबर मस्साजोग या गावात जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. 4-5 पोरांना घेऊन इथं नाही टाकली म्हणून गाव इथं एक 6-7 किलोमीटर गाव आहे. तिथं घेऊन आला. ते वॉचमनला मला मध्ये जाऊ दे. ती मला मी मध्ये साहेबाला विचारतो, त्यांनी जर परवानगी दिली तर तुम्ही मध्ये जा. तसं म्हणल्यानंतर त्यांनी त्या वॉचमनला मारहाण केली, गाडी मध्ये घेऊन गेला. बाजूला जी पोरं होती त्यांनी गावात फोन केले. त्यावेळेस सरपंचाला वेदना फोन केला की असं आपल्या गावातल्या पोराला मारहाण करले, तुम्ही लवकर वर या. आमच्या गावातले काही पोरं तिथं समोर गेले, तेच होते मारहाण तिथले त्याच्याच गावातले पोर होते जे मुका ह्यातले आरोपी तर ते 6-7 जण ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू मध्ये त्या गाडीमध्ये फिरत होते. ही सरपंच गेल्यानंतर त्याला म्हणजे तू आमच्या गावात का मारायला लागलास, तुझं काय जी म्हणणं तुझ्या अधिकाऱ्याला बोल हे कर, त्याचं गचोर धरलं सरपंचाचं. आता गावातल्या सरपंचाला कोणी मारहाण करत गावात लोकांनी ती गोष्ट केली, तो व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ TV 9 वाल्यानं आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्लॅश केला. त्याच्या गावातली दुसरी जी गट आहे त्या गटानं त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या खाली बांगड्या टाकणं म्हणजे उपासात्मक त्यांना ते गोष्टी केल्या. त्या रागानं त्या दिवशी भांडणं झाले म्हणून त्यांच्या घरचे त्याला लातूरला घेऊन गेले. सोमवारी सकाळी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तो लातूरून इथं आला. केजमध्ये जी सोबत जी होता शिवराज देशमुख त्याला गाडीत घेतलं आणि टोल नाक्यापर्यंत आले. टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्याने गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढे आडवी लावली. ती जी बॅरिकेड असते मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेड टाकली. ते जे ड्रायव्हर होता शिवराज त्याच्यावर मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हत्यार दाखवून तू हालायचं नाही म्हणून सांगितलं आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं आणि त्या गाडीत घेऊन गेलं. आणि ज्यावेळेस आम्ही पहिली घटना घडली त्यावेळेस अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करायला गेलो. 40 मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर झाला नाही, फिर्याद घ्यायला सुद्धा घेतलीच नाही. ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं, त्याची सही घेतली आणि त्या पिरियड मध्ये जी PSI पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पाणी करणं, त्याच्या गाडीवर फिरणं, त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. आणि ते पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होती किंवा माझं मिटलंय आपण मिटू हे करू, त्याच्यामुळे हा गाळ बसला किंवा आपलं मिटलंय मग आपल्याला कोणी काही करणार नाही. मारणारे सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण होते. हो 4च. आणि त्या पिरियड मध्ये विष्णू चाटे जे ते होता त्याला बारक्या भावानं फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून किंवा असं उचललंय संतोषला, तुम्ही काहीतरी करा. ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला फिकरीत ठेवलं आणि तोपर्यंत पोलिसांना फिर्याद सुद्धा घेतली नाही. दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो साहेब, रस्त्यावर थांबून ते म्हणाले
आज तरी आम्ही रस्त्यावर येऊन मारले, उद्या आम्ही घरात घुसून मारू. मी स्वतः ऐकलं आणि एवढंच काय पण म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही. या रस्त्यावर चर्चा होती त्यांची. मी घराकडे चाललो होतो. मामा होते ते, मी मामा त्यांचेच बहीण ते बार्शीचे राहणार. ती बहीण महिला मी इथं घेऊन आलो. इथं ते घर वगैरे आणि 15 वर्षानं सरपंच आहे, त्यानं घर नाही त्याला आता. हेच का ही घर आपलंच आहे त्याच्या पोलीस साहेब आम्हाला फक्त पासपोर्ट पर्यंत आलाय. काय आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे असं कुठलीच गोष्ट आम्हाला कळू देत नाही. तपासाचा भाग आहे म्हणजे आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो तसं नाही साहेब. त्या दिवशी ज्या टायमाला तिथं हे गेले दानवे साहेब, त्या दिवशी त्यांना समोर बोर्ड होता, बाप तो बाप रहेगा. बॅनर एक साहेब तिथं बॅनर होता समजा पोलीस स्टेशन पुढं. आणि मेसेज तर असे येतं व्हॉट्सअपला आणि मीडियामध्ये. आमचं कोणीच काय करू शकत नाही. ठीक आहे, मला मीच ऐकलं ना, महाराष्ट्रात म्हणले ना. खूप वयस्कर खूप दिवसानं 13 दिवस झाले साहेब, अजून 3 आरोपी सापडले. पोलीस बरोबर होते बरोबर आहे ना. हो अजून सरकारी वकिलाची नेमणूक नाही साहेब. तुमची साहेबाकडे काय मागणी? आमची एकच मागणी साहेब, हा जो प्रकरण आहे फास्ट कोर्टात चालू व्हावा. सरकारी वकील म्हणून तुमच्या ह्या राईनं जे निष्णात वकील आहेत किंवा जे समजा राजकीय हे असेल किंवा ह्याला दबावाला बळी न पडता काम करणारे मी दिलाय. मी सिनियर वकील आहेत पुण्याला. माझं बोलणं झालं बीडचे, बारामतीला पण प्रॅक्टिस करतो. कुटुंब तर साहेब उघड्यावर पडले. त्यांच्या जे घरचे कोणी आहेत त्यांना शासकीय नोकरी देऊन त्यांच्या कुटुंबासाठी एक काहीतरी. आता तुम्ही कसं साहेब बरं देशाचे आधार उडत आमचे. तिकडे बसल्या तिकडे बसला भाऊ मुलगा 7वीला, मुलगी 12वीला. लातूरला शिकतात मुली मुलं. कुठल्या शाळेत कॉलेज आहे बाळा? हे पुढे कुठल्या शाळेत क्लासेस करते तिथं आणि ऍडमिशन जामखेडला. हा म्हणजे घर करून राहत होते. आई तिथे आई राहत होती तिच्या बरोबर. आई आणि 2 मुलं घेऊन त्या राहत होत्या. आई आणि मुलं तिथे आणि सरपंच येऊन जाऊन बघत होते. लातूर 70 किलोमीटर. तो काय काय बघणार नाही, ह्यांना सावरणार कसं काय संरक्षण महत्वाचं. त्या दिवशी रोहित दादा पण म्हणून गेले. रोहित दादानी पण सांगितलं साहेबाकडे आली तर साहेब सगळं करते. कर्मवीर हॉस्टेल आपलं बारामतीला येईल का? नाही बारामती पुणे तिथं म्हणते ते साहेब. त्या दिवशी मॅडम मी सांगितलं ना, बारामतीला कर्मवीर हॉस्टेल नाही येईल, काय अडचण नाही सर. शिक्षण सगळं शिक्षण कॉलेज सगळे येईल आणि घरच्या होईल साहेब. येते मग पूर्ण सांग. जी सर. जी सर. पण तुम्ही संरक्षण म्हणला अजून भीती आहे का? साहेब असेल दडपण आहे साहेब, भीती आहे आमच्यावर. एकाला मी दोघाला लक्ष देत होते, ह्याला फोन केला की त्याला करत होते. आता मी कसं माझी काही हिंमत आहे का? खासदार साहेब त्या दिवशी मी आमच्या घराकडे चाललो होतो. दुसरं मला बघून म्हणले आज 1 मिनिट नाही ह्याला फोन उचलला की त्याला करणार मी, त्याला नाही उचलला की मी ह्याला करणार. आणि मग आता मी काय साहेब त्या दिवशी जर पोलीस अॅट्रॉसिटीचे केस फाईल करून घेत होते तर ह्यांचा मृत्यू होत नाही. संरक्षण आम्हाला जसं आहे तसं आणि न्याय द्या. हे माम आहेत त्यांचे, ह्यांना सुद्धा काहीतरी बोलले असं म्हणतो. ही एकच फॅमिली यांची. कळकळीची विनंती नाही. नाही बुधवारी मी चाललो तर मी आपल्या घरासमोर ऐकलं. आज तरी रस्त्याला धरून मारलंय. उद्या आम्ही घरात घुसून मारू. दुसरी गोष्ट पुन्हा
बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कोणी आमचं काही करू शकत नाही. आणि ती ना राहतो पोलीस स्टेशन पुढचा बाप तो बाप राहिला. फार मोठी भीती बाई साहेब. इथं आमच्या बाजूला 10-15 गाव पूर्ण बंधाऱ्याचे असं. आता झाकायला गरज नाही. त्याच्यात 4-5 गावात असे की 100ला 100% येईल. खासदार साहेबाला माहिती इथपर्यंत आमचं चळोका पळो झाले लातूर पासून इथपर्यंत. त्यात ते बी आहे समजायचं. आम्हाला फार मोठी भीती. साहेबांना बोलू आपण संरक्षण विषय. त्याला किडनॅप केल्यावर गावातल्या 300-400 मोटरसायकली गेल्या. आम्हाला पोलिसांना सांगितलं त्याला नेलं तिथंच बाजूलाच 5 आंबा म्हणून गाव आहे आपलं कारखाना आहे का नाही त्याच्या बाजूला वस्ती. आम्हाला सांगायचं इकडे जीवाची वाडीकडे नेऊन टाकलंय त्या बाजूला टाकलंय म्हणजे त्या भाषेत दिशेनं कोणाला येऊ दिलं नाही. 3600 गावातले 200-300 मोटरसायकली शोधायला गेल्या होत्या किडनॅप केल्यावर. पण पोलिसांनी चुकीचं डायरेक्शन सांगितलं आणि मृत झाल्यावर पोलीस योग्य डायरेक्शनला गेले. साहेब मारहाण तर अशी झाली बघितल्यावर म्हणजे असं जागेवर साहेबांनी बघितलं एवढा मोठा काय गुन्हा असं कळा वाटायला लागला. जशा प्रकारे माझ्या भावाची हत्या झाली तशीच त्याच्या मागच्या म्हणजे त्याला पण कळेल कशा व्याज देत हे प्रकारे असं राजा होतो. सरपंच म्हणून 19 आज पुरस्कार मिळवून दिले त्यांनी गावाला. सगळ्यांची इच्छा इथं असेल साहेब हे तर सूत्रधार पुढे आला पाहिजे. ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या केली त्या प्रकारेच पाहिजे आम्हाला. साहेब अशी आमची कळकणी आम्हाला काही नको आपल्या लोकांना काय होईल सगळे गुत्तेदारीचे काम लायसन त्यांच्याकडे सगळे म्हणजे टोटल गोष्टी त्यांच्या. आता तरुण वर्ग किंवा पुरुष वर्गाने बाहेर जात आहे ते म्हणते एवढे प्रेशर मध्ये उलट महिला आक्रमकतेने ही सगळी पूर्ण घटना केली. महिलांनी एवढ्या मोठ्या माणसाचा असा खून होतो म्हणजे आमच्या सारख्याला कसं रोडला मसाजोग सारख्या नॅशनल हायवेवर जे गाव आहे ज्या माणसाची एवढी ख्याती त्या माणसाला जर दुपारी 3 वाजता उचलून घेऊन दिलं जातं आणि त्याचा जर एवढा क्रूर खून केला जातो सर्वसामान्य माणसाने किंवा त्यांच्या कुटुंबाने कसं जगायचं. त्याच्यातले स्थानिकचे त्याच गावातले सगळे. आणि नाही ते इथं टाकळी म्हणून गाव आहे शेजारी एक टाकळी म्हणून गाव आहे त्या गावचे जवळजवळ 4 तिथले आरोपी असं सांगितले पोलिसांनी. 2 बाहेरचे पहिले जे 2 मैंदवाडीचा आहे तांबो आणि मैंदवाडी असे 2 ते पकडले पहिल्यांदा. परत एक 3रा पकडला तिथला असं सांगतायत पोलीस. आणि 4था जो पकडला तो ह्याच्यात पूर्ण गुन्ह्यात आहे खंडणीच्या आणि ह्याच्यात पण. त्याला आता पकडला म्हणते कसा पकडला म्हणून मी पण मीडियाला म्हणतो पण त्यांनी काय डिक्लेअर केलं ना पकडला सगळं. साहेब म्हणाले कुठले इथले का नाही इथला अजिबात हे गाव पूर्ण एकत्रित एकत्र आहेत सगळे आणि एकटेच गाव आहे आमचं. असं इथं बंधाऱ्याचा माणूस नाही या गावामध्ये. त्यांनी धौस दिली की सांगायचं काम नाही. पाणी आहे शेतीला तलाव या वर्षी पाणी पाऊस टँक आहे कधी भरतो. आता ह्या वर्षी भरला बी पाऊस आहे पाणीमध्ये आम्हाला पिण्यापुरता आहे. अर्धा भरलेला आहे. आमच्या गावात कधीच भांडण होत नाही. आमच्या गावाचा कोणाला त्रास नाही कसलाच नाही. आमच्या रोडवर गाव कधी भांडण होत नाही कधीच नाही. इलेक्शन झालं संध्याकाळी आमचा विषय इकडे सगळे एकत्र तिथे बसायचे. काही काळजी करू आमच्या बहिणीचं काहीतरी साहेब शॉपचं नाव आहे. कारण आता काहीच त्यांच्याकडे म्हणजे साधनच नाही. तोच एकटा कमवता माणूस होता. गावामध्ये मामाचे राहिल्यामुळे जमीन वगैरे जे आहे त्याचं म्हणजे आज काहीच म्हणजे साधन नाही त्यांच्या कुटुंबाला. आता सरकारने काही जाहीर केलं 10 लाख रुपयाची मदत ती त्यांच्या नावावर बँकेत टाकली पाहिजे. हो त्यांच्याच नावावर. दुसरं कोणी हात नव्हता. आणखी काही दुसऱ्याने थोडं देतो ते सगळं बँकेत फीज डिपॉझिट आणि महिन्याला त्याला व्याज मिळेल अशी व्यवस्था करायची. ठीक आहे. दुसरी जी व्यवस्था संरक्षणाची ती आम्ही काळजी घेतो काय करायची.
तुझ्या शिक्षणाचं पूर्ण करू. शारदबाई निवारण करते होत आहे आपलं इथे दमदार आहे. ताईंनी चालेल. आत्महत्या शेतकऱ्यांच्या मुलींना पण खूप ऍडमिशन दिले. हो आहे माझ्याकडे नंबर. माझं गाव हेच आहे ना, माझं गाव हेच आहे त्याच्यामुळे मला उठू द्या ना तुम्ही. सरका बाजूला मागं सरका. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ही शरद पवारांनी घेतलेली आहे. गावकऱ्यांनी आपला आक्रोश सुद्धा शरद पवारांच्या पुढे मांडला. शरद पवारांनी संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतली. कुटुंबियांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा या ठिकाणी समजून घेतलं. गावकऱ्यांनी आपले मुद्दे सुद्धा या ठिकाणी मांडलेले आहेत की संतोष देशमुख यांच्यासारख्या व्यक्तीसोबत असं जर काही होऊ शकतं तर आम्ही तर एक सामान्य माणूस आहोत, सामान्य नागरिक आहोत. आमच्यासोबत कधीही काहीही घडू शकतं, कसंही घडू शकतं असा आक्रोश गावकऱ्यांनी यावेळेला शरद पवार यांच्या पुढे मांडलेला आहे. आम्हाला न्याय हवाय अशी मागणी